नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सर्व सरकारी नोकर भरतीच्या रिझल्टमध्ये ईडब्ल्यूएसचं जे कट ऑफ आहे सगळ्यात कमी आहे असं आपल्याला दिसून येतं. पोलीस भरती झाली त्यामध्ये सुद्धा ईडब्ल्यूएसचा कट ऑफ खूप कमी लागला. नेमकं असं का होत आहे आपल्याला याचं डिटेल नॉलेज असणं गरजेचं आहे. 2024 मध्ये जेव्हा मराठा आरक्षण या महाराष्ट्रामध्ये लागू झालं सेपरेटली नवीन 10%, त्यावेळेस जेव्हा पोलीस भरतीची एक ऍड आली त्यावेळेस डॉक्युमेंट काय काय लागतील हा एक व्हिडिओ मी बनवला होता आणि त्यावेळेस मी हे क्लिअर केलं होतं की इथून पुढच्या नोकर भरतीमध्ये कदाचित ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा सगळ्यात बॉटमला असेल आणि तसंच होतंय. नेमका ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा एवढा कमी का लागतोय हे आपल्याला पाहणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. हा व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे आणि पूर्णपणे तुम्ही बघाल यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि नेमकं ईडब्ल्यूएस कट ऑफ हे सगळ्यात कमी का लागतंय हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत नक्की कळेल. सध्या यासाठी काही महत्वाच्या तारखा आपल्याला पाहाव्या लागतील. बघा, यामध्ये 2019 मध्ये भारतीय संसदेमध्ये 103वी घटना दुरुस्ती झाली, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली. भारतीय संसदेला राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा, नवीन कायदा वगैरे ऍड करण्याचा अधिकार आहे. घटना दुरुस्ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 नुसार संसदेमध्ये घटनेमध्ये दुरुस्ती केल्या जातात, वेळोवेळी केल्या जातात. 103वी जी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये या भारतामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण लागू झालं 2019 मध्ये. हे जे ईडब्ल्यूएस आरक्षण होतं हे आरक्षण भारतामध्ये खुल्या गटामध्ये येणाऱ्या ज्या कॅटेगरी आहेत ज्यांना दुसरं कुठलंही आरक्षण नाही त्या कॅटेगरीसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण 2019 ला भारतामध्ये लागू झालं. आता खुल्या गटामध्ये येणाऱ्या कॅटेगरी म्हणजे नेमक्या कोणत्या? तर एससी, एसटी, ओबीसी किंवा एनटी किंवा अजून बाकीचं कुठलंही आरक्षण ज्या कॅटेगरीला मिळत नाही त्या कॅटेगऱ्या खुल्या गटामध्ये येतात, त्यांना हे 10% आरक्षण लागू झालं. या 10% आरक्षणाची एकच कंडिशन होती की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असावं, 8 लाखापेक्षा कमी असावं. आणि आणखीन 1-2 आहे की क्षेत्र 5 एकरपेक्षा कमी असावं वगैरे. पण महत्वाची कंडिशन वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि त्या कॅटेगरीला इतर कुठलंही आरक्षण नसलं पाहिजे. म्हणजे खुल्या गटामध्ये येणारी कॅटेगरी ईडब्ल्यूएसच्या आरक्षणासाठी पात्र होती. जेव्हा भारतामध्ये हे आरक्षण 2019 ला लागू झालं, अर्थात पर्यायाने 2019 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं हे आरक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केलं. महाराष्ट्रामध्ये 10% आरक्षण लागू झालं. या आरक्षणावरती हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोघांनी सुद्धा हे आरक्षण व्हॅलिड केलेलं आहे, हे आरक्षण कायदेशीररित्या मान्य केलेलं आहे. म्हणजे ईडब्ल्यूएस आरक्षण या भारतामध्ये कायम लागू राहणार, त्यामध्ये कधी बदल होणार नाही, कारण सुप्रीम कोर्टानं त्याला मान्यता दिलेली आहे. आता या ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 2019 ला हे आरक्षण लागू झालं तेव्हा खुल्या गटामध्ये येणाऱ्या सर्व कॅटेगरी या ईडब्ल्यूएस मध्ये होत्या. 2021 मध्ये या ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये मराठा समाजाला एंट्री मिळाली, कारण मराठा समाजाला सरकारनं दिलेलं जे सेपरेट आरक्षण होतं ते कोर्टानं रद्द केलं. मग राज्य सरकारनं मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण घेण्यामध्ये पुढाकार घेतला आणि मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये एंट्री दिली महाराष्ट्रामध्ये. आणि मग आता मराठा समाज ईडब्ल्यूएसचं आरक्षण 2021 पासून त्या ठिकाणी सुरू झालं. मग या ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे मराठा कॅटेगरी मधल्या उमेदवारांचं असायचं, कारण मराठा कॅटेगरी मधल्या उमेदवारांची संख्याच मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ईडब्ल्यूएस च्या बेनिफिटमध्ये मराठा उमेदवारांचं प्रमाण अर्थातच खूप जास्त होतं. आता पुढे 2024 मध्ये जेव्हा मराठा आंदोलन झालं आणि मग मराठा समाजासाठी राज्य सरकारनं एससी बीसीचं सेपरेट आरक्षण 2024 मध्ये लागू केलं, जे 10% आहे. आता एससी बीसी आरक्षण लागू झाल्यामुळं
ज्या मराठा उमेदवारांकडे ईडब्ल्यूएचं प्रमाणपत्र होतं त्याचा त्यांना बेनिफिट घेणं शक्य झालं नाही. कारण ईडब्ल्यूएची डेफिनेशनच आहे, तुम्हाला इतर कुठलंही आरक्षण लागू नसेल तरच तुम्ही हे आरक्षण घेऊ शकता. मग जर मराठा समाजाला सेपरेटली एससीबीसी आरक्षण जर मिळत आहे तर आता ईडब्ल्यूएस आरक्षण मिळणार नाही. त्याच्यामुळे 2024 ला ईडब्ल्यूएस च्या बेनिफिट मधून मराठा समाज बाहेर आला आणि आता मराठा समाजाला एससीबीसीचं जे आरक्षण आहे ते त्या ठिकाणी मिळू लागलं. आता ईडब्ल्यूएस या आरक्षणाच्या बेनिफिट मध्ये केवळ आणि केवळ खुल्या गटामध्ये येणाऱ्या कॅटेगरी राहिल्या. आता नेमक्या कोण कोण कॅटेगरी या ईडब्ल्यूएस मध्ये 2024 पासून राहिल्या ते पण आपण बघू. आता बघा 2024 नंतर या ईडब्ल्यूएस मध्ये केवळ ओपन मध्ये येणाऱ्या ज्या बाकीच्या कॅटेगरी आहेत त्या लागू राहील. म्हणजे काय तर मग मुस्लिम आहे, ब्राह्मण आहे, लिंगायत आहे, जैन आहे, राजपूत आहे, मारवाडी आहे, ज्या कॅटेगरीला खुल्या गटामध्ये काउंट केलं जातं, ज्यांना दुसरं कुठलं आरक्षण मिळत नाही, त्या कॅटेगरी फक्त आता ईडब्ल्यूएस मध्ये आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे प्रश्न होते की सर आम्ही मराठा कॅटेगरीमध्ये आहोत पण आमच्याकडे ईडब्ल्यूएस आहे, मग आम्ही ईडब्ल्यूएस घेऊ शकतो का? तर नाही घेता येत, कारण मराठा समाजासाठी सेपरेट एससीबीसी आरक्षण असल्यामुळं या ईडब्ल्यूएसचा बेनिफिट मराठा कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना घेता येत नाही. आता ईडब्ल्यूएस मध्ये केवळ आणि केवळ खुल्या गटामध्ये येणाऱ्या कॅटेगरी आहेत, ज्या कॅटेगरी आपण मेन्शन केल्या. मग आता या कॅटेगरी असल्यामुळे त्या ठिकाणी उमेदवारांची संख्या मर्यादित झाली आणि मग याचं पर्सेंटेज 10% आहे ना. मग या 10% पर्सेंटेज मध्ये येणारे अर्ज ऑब्विसली मर्यादित झाले आणि म्हणून एससी एसटी पेक्षा सुद्धा कमी कट ऑफ आणि कमी मेरिट ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांचं लागायला सुरुवात झाली. आज परिस्थिती अशी आहे की जी पोलीस भरती रिसेंटली या महाराष्ट्र राज्यामध्ये झाली त्यामध्ये सर्वात कमी कट ऑफ हा ईडब्ल्यूएसचा लागला, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजेच एकेकाळी ज्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना ओपनचं मेरिट मारल्याशिवाय पर्याय नव्हता, एकेकाळी ज्या कॅटेगरी मधल्या उमेदवारांना खुल्या गटामध्येच केवळ आणि केवळ सरकारी नोकरी मिळू शकत होती, सर्वात जास्त मेरिट त्यांना त्या ठिकाणी मिळवावं लागत होतं, आज त्याच उमेदवारांना सर्वात कमी मेरिट मध्ये सुद्धा नोकरीची संधी मिळत आहे. दिवस बदलतात, प्रत्येकाचे दिवस येतात, मौका सभी को मिलता है, हा नियतीचा सृष्टीचा नियम आहे. हे खऱ्या अर्थानं आपल्याला मान्य करावं लागेल, कारण आज ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे तो सर्वात कमी लागत आहे. तर महाराष्ट्रामध्ये आणि सबंध भारतामध्ये नेमकी आरक्षणाची नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये नेमकी सिच्युएशन काय आहे, परिस्थिती काय आहे, हे आपल्यापर्यंत मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून होता. या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक तर कराच, पण चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण महत्वाच्या भरपूर व्हिडिओज आणि महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी या चॅनेल मधून शेअर केली जाणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा चॅनेल निर्णायक आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही. आपण चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत, जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर कराल ही अपेक्षा आहे. जय हिंद.